पडलेली असते। तिला तर आता खूप पश्चाताप होत असतो, कारण तिला राघवने दुसरीकडे राहण्यासाठी आणलेलं तर असतं, पण इकडे आता काय होतंय की मधुला एकटीला राहावं लागते, कारण हा राघव जो आहे तो सारखंच असं म्हणतोय तिने फोन केल्यावरती की मला ऑफिसचं खूप काम आहे, तर आज मला नाईट आहे, मी नाही येऊ शकत मधू, अजून एक दिवस असं करत करत मधुला एक प्रकारे सिंधू आणि राघव दोघंही मिळून त्रास देण्याचं काम करत आहे। कारण ज्याप्रमाणे राघव आणि सिंधूला तिने आतापर्यंत तिचे दिवस असताना जसं छळलंय, तिच्या मुलांना जो काही त्रास झालाय त्याचाच बदला सिंधू आता घेते, म्हणून राघव हा तिला टाळत असतो। तर मधूच्याही काही लक्षात आलेलं नसतं, पण मधू फक्त एवढंच म्हणत असते, कारण राघव नकळतपणे तिची मदतसुद्धा करतोय। एका बाजूने तो सांगतोय की मला खूप काम आहे, तर दुसरीकडे तिला घरपोच किराणा आणून देणं, तिच्यासाठी वस्तू पाठवणं हे चाललेलं असतं, त्यामुळे तिला काही आता ह्या गोष्टी कळत नसतात। पण मध्ये मध्ये आता सिंधू तिथे येऊन तिला मदत करताना दिसत असते, की जसं की पाणी भरायला तिला रात्रभर तिने सांगितलेलं असतं की मधू तुला जर पाणी भरायचं असेल तर तू रात्रीचाच नंबर लावून ठेव, म्हणजे काय आहे ना, बाकीच्या बायका ह्या रात्री काही नंबर लावणार नाही आणि सगळ्यात पहिले सकाळी तुझा एक नंबर आला की मग तुला पुरेपूर असं पाणी भरता येईल। मग सिंधू ही मधूला मदत करून असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते की मला तुझी खूप काळजी आहे, पण दुसरीकडे त्याच पाण्यामध्ये तिने ती मेलेली पाल टाकून तिला पुन्हा एकदा जागा करून दिलेलं असतं की तुझ्या मेहनतीला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे, कारण आता हे पाणी सगळं तुला जसं जिथून तू उचलून आणलं त्याच ठिकाणी नेऊन फेकायचं। देवाचा मधूचा आता खूप संताप झालेला असतो की हे चाललंय काय, आणि म्हणूनच आता ती एकटीच बसलेली असते, तिला काही झोप लागत नसते आणि तिला आता असं वाटत असतं की मी उगाच इकडे वेगळी राहायला आलेली आहे, कारण ना इथे राघव येतोय, मी एकटीच इथे राहते आणि ह्या बायकाही मला खूप त्रास देत आहे। तेव्हा सिंधू पुन्हा त्या बाजूच्या बायकांना भेटते आणि म्हणते की ह्या बाईने माझ्या नवऱ्याला ढापले, त्यामुळे आता हिला कोणती शिक्षा तुम्ही द्या। त्या बायकाही आता सिंधूचं ऐकतात आणि म्हणतात की ठीक आहे मॅडम, असं आहे का, मग आज बघा रात्री आम्ही हिला कसं घाबरवतो, असं म्हणून त्या बायका आता घरी आलेल्या असतात आणि त्या बायका मधूला सांगू लागतात की मॅडम तुम्ही एकट्या कशा काय राहू शकतात, तुम्हाला काय भाडे हो या रूमचं। तेव्हा मधू म्हणते की आता ते मला कसं माहिती असणार, माझा नवराच पाहतोय हे सगळं, असं ती म्हणते। मग आता त्या बायका म्हणतात आम्हाला नाही वाटत तुम्हाला भाडं जास्त लावलं असेल, तुम्हाला माहिती आहे ह्या ठिकाणी कोणी भाडेकरी टिकतच नाही, कारण ना इकडे पहिले स्मशानभूमी होती आणि तिथेच या मालकाने रूम बांधून ठेवलाय, त्यामुळे इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात, इकडे रात्रभर झोपणं म्हणजे मुश्किलच असतं आणि इथे कोणीही राहत नाही, तुम्ही कशा राहता तुमचं तुम्हाला माहिती। आता तर मधूचे डोळे उघडतात, तेव्हा तिला आता पूर्णपणे आठवतं मधूला की अरे बापरे हे सर्व असं आहे का, म्हणूनच तिला आता त्या दिवशीचा प्रसंग आठवतो की खूप त्या दिवशी किचनमधली भांडी पडत होती, आवाज येत होते, कोणीतरी ओरडत होतं, म्हणजे हे सगळं इथे आत्मा घुमतो म्हणूनच होत असेल। मधू तर खूप घाबरते, कारण आता तिला तेच आठवत असतं, पण ते तर सिंधू करत होती। सिंधूने एक मोठी काठी आणलेली असते आणि त्या काठीने ती सिंधू ही मधूला मुद्दामूनच वेगवेगळे आवाज काढून तिची दिशाभूल करायची आणि एक भांडं पाडायची। आता मधू तर खूप घाबरते, तिला असं वाटतं की म्हणजे नक्कीच ह्या रूममध्ये भूत आहे, इथे आत्मा फिरतो आणि त्या रूममध्ये मी नाही राहू शकत। आता तर ती खूपच गोंधळते आणि म्हणते की मी नाही राहणार ह्या ठिकाणी, आजच मी राघवला फोन करून सर्व काही सांगणार आहे आणि मी पुन्हा आता दुसरीकडे राहायला जाणार। त्या बायका खूप खुश होऊन बाहेर येतात आणि मग सिंधूला सांगतात की मॅडम तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच आम्ही त्या मॅडमला खूप घाबरवलं आणि त्या घाबरल्या, आता तर त्या जायचीच भाषा करायला लागलंय। तेव्हा सिंधू हसू लागते आणि पुन्हा आता सिंधू मधू समोर येते आणि म्हणते की काय झालं मधू, भीती वाटते का तुला, कसली ग। तेव्हा मधू म्हणते की इथे स्मशानभूमी होती आणि इथे आत्मा फिरतो असं त्या बायका म्हणाल्यात, आता मी नाही राहणार इथे। तेव्हा सिंधू म्हणते मग तू कुठे जाणार आहेस, तेव्हा तुला रत्नपारखेंच्या घरामध्ये आता प्रवेश नाहीये, हा निर्णय तू स्वतः घेतलेला होता ना मधू, मग तुला आता कोणीही त्या घरामध्ये घेणार नाहीये। मग आता इकडे रुक्मिणी काकू घरी ह्या राजश्रीची कळकळ पाहून म्हणतात की राजश्री तू मला का ब्लेम करतेस, कारण राजश्रीने ऋतुजाला सांगितलेलं असतं की रुक्मिणी काकूंचं काय चाललंय मला तर कळत नाहीये, इतक्या दिवस त्यांना राघवबरोबर मधूचं लग्न लावून द्यायचं होतं आणि आता लग्न लावायची वेळ आली आहे, तर त्यांना सिंधू खूप महत्त्वाची वाटत आहे, काय चाललंय का असं वागतंय त्या, मला तर कळतच नाहीये, मला माझ्या राघवची खूप काळजी वाटते, 4-5 दिवस झाले घर सोडून गेलाय, इथे आलेला नाहीये किंवा फोनवर सुद्धा माझं बोलणं झालेलं नाहीये। ऋतुजा म्हणते की तुमची परिस्थिती मला कळते, पण थोडेच दिवस थांबा, मला नाही वाटत ते बाहेर राहतील, राघव लवकरच घरी येईल। पण आता काकूने त्यांचं बोलणं ऐकल्यामुळे काकू समोर येतात आणि रुक्मिणीला म्हणतात राजश्रीला की माझी काय चुकी आहे ग, मी त्यांना घर सोडून जायला लावलं नव्हतं, हा निर्णय त्यांचा आहे, ते घर सोडून गेलेत, मग ते कुठे गेले काय गेले हे आपण का शोधायचं, जेव्हा ते हे घर सोडून गेले त्यांनी मागे वळून पाहिलं का, त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला का, मग तुम्ही मला का ब्लेम करताय, माझा याच्याशी काही संबंध नाहीये। पण दुसरीकडे आता रुक्मिणी काकूने प्रॉपर्टीवरती सर्व हक्क हा सिंधूला दिलेला आहे, प्रॉपर्टीवर सर्व
आता हक्क हा सिंधूचा राहणार आहे. सर्व रत्न पारखेंची जी प्रॉपर्टी आहे ती आता सिंधूच्या नावावर करून त्यांनी मोठी फाईल बनवलेली असते. तीच फाईल आता त्या म्हणतात की सिंधू तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि ती फाईल त्या सिंधूला देतात. तर प्रेक्षकांनो, सिंधूला ती फाईल पाहून खूप आनंद होतो. तर प्रेक्षकांनो, इकडे आता ती फाईल पाहून सिंधूला खूप आनंद झालेला आहे. तेव्हा काकू म्हणतात की आता रत्न पारखेंची सगळी जी प्रॉपर्टी आहे ती तुझ्या नावावर केली आहे सिंधू, मी सांग त्या मधूला जाऊन. तेव्हा मधू आता ही रत्न पारखेंच्याच घरामध्ये आलेली असते, कारण ती तिकडे एकटी खूप घाबरते आणि तिला आता स्वप्नच पडू लागतात भूताची, म्हणून ती तिथेच पळून आलेली असते. तेव्हा सिंधू म्हणते की एक्सक्यूज मी, तुम्ही कोणाच्या घरात घुसताय? तेव्हा मधू म्हणते की माझे हक्क आहे, हे घर माझे आहे सिंधू. तेव्हा सिंधू म्हणते की असं कसं? अहो, ह्या घराची मालकीन मी झाली आता, खोटं वाटत असेल तर हे बघा. आणि ती फाईल आता मधूच्या हातावर ठेवते. तेव्हा आता मधू ती फाईल पाहते आणि मधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता सर्व रत्न पारखेंची प्रॉपर्टी ही सिंधूच्या नावावर झाली हे पाहून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण हे मधूचं स्वप्न आता अधुरं राहिलेलं आहे. सर्व तिने हे आत्तापर्यंतचे गुन्हे केले ते प्रॉपर्टीसाठी आणि राघवला मिळवण्यासाठी, मात्र आता तिच्या हातामधून राघवसुद्धा निसटलेला आहे. तर आता रत्न पारखेंच्या जो काही हिस्सा आहे तो सुद्धा आता मधूला काही मिळणार नाही हे सिद्ध झाले. प्रेक्षकांनो, खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे, कारण आता मधूला हे कळतं आहे की सिंधूला यांनी एवढा मोठा मान दिला, मग माझं लग्न होणार नाही आहे राघव बरोबर, हे तिला आता कळून चुकणार आहे. मग तिला आता पुढे हेही लक्षात येतं की राघव आणि सिंधूने मिळून मला अडकवलं, मला फसवलेलं आहे. राघवचं माझ्यावर प्रेम नव्हतंच कधी आणि तो कधीही माझ्याशी लग्न करू शकणार नाही, हा फक्त प्लॅन होता. हे आता लवकरच सिद्ध होणार आहे मधूला. तर पाहायला विसरू नका लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी या मालिकेव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर प्रेक्षकांनो, भेटूया उद्याच्या भागामध्ये. पाहायला विसरू नका लग्नाची बेडी. धन्यवाद.